विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन जो रोग आहे, डिसीज, तो पाहणार आहोत. डू यू रिमेंबर एनी पर्सन ड्रिंकिंग द शुगर फ्री टी और अवॉइडिंग कन्झम्पशन ऑफ स्वीट्स? आपण असं पाहिलंय का की एखादा व्यक्ती शुगर फ्री चहा, बिनसाखरेचा चहा पितोय किंवा तो साखर खाण्याचं टाळतोय? व्हॉट मे बी द पॉसिबल रिझन फॉर दिस? याच्या मागचं कारण काय असू शकेल की एखादा व्यक्ती चहा पित नाही साखर असलेला किंवा गोड पदार्थ खात नाही, तर तो जो रोग आहे तो आहे डायबिटीस. डायबिटीस नॉन इन्फेक्शियस डिसीज आहे. द हार्मोन इन्सुलिन प्रोड्युस्ड इन पॅनक्रियाज कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. एक प्रकारचं हार्मोन्स, ज्याला संप्रेरक म्हणतात, ज्याचं नाव काय आहे? इन्सुलिन. आणि ते कुठं तयार होतं? आपल्या शरीरातील जो बॉडीचा पार्ट आहे पॅनक्रियाज, त्या पॅनक्रियाज मध्ये ते तयार होत असतं आणि ते इन्सुलिन आपल्या ब्लड मधली जी शुगर आहे लेवल, शुगर लेवल, ती बॅलन्स ठेवत असतं, कंट्रोल ठेवत असतं. If insulin is secreted in low quantity, glucose level cannot be controlled. जर पॅनक्रियाज मधून इन्सुलिन जर लो क्वांटिटीने जर सिक्रेट झालं, स्रवलं, तर त्या ठिकाणी काय होतं? ग्लुकोज लेवल कंट्रोल होत नाही. दिस डिसऑर्डर इज कॉल्ड डायबिटीस. डिसऑर्डर म्हणजे काय? हा विकार आहे, रोग आहे का? हा नाही. कारण फिजिओलॉजिकल काही डिसऑर्डर्स तयार होऊन हा डिसऑर्डर तयार होतो. आणि याला डिसऑर्डर असं का म्हणायचं? कारण हा रोग नाही, कोणत्याही प्रकारच्या व्हायरस, बॅक्टेरियामुळे होत नाही. तर जर फंक्शन जे आहे पॅनक्रियाजचं, ते फंक्शन बिघडल्यामुळं, त्याची कार्यक्षमता कमी झाल्यामुळं, त्याच्यामध्ये दोष निर्माण झाल्यामुळं, त्याच्यामधून पॅनक्रियाजमधून इन्सुलिन हे हार्मोन सिक्रीट होण्याचं प्रमाण कमी जास्त होतं, कमी होतं. आणि त्यामुळं ग्लुकोज लेवल ही मेंटेन शरीरामधली राहत नाही आणि त्याच्यामुळं एक प्रकारचा डिसऑर्डर होतो, त्याला म्हणायचं डायबिटीस. आता सिम्पटम्स विच कॅनॉट बी इग्नोर्ड. आता ह्याचे सिम्पटम्स म्हणजे काही लक्षणं सुरुवातीला दिसून येतात डायबिटीसची, आणि ते कधी आपण दुर्लक्षित करता कामा नये. काय ते? फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, मध्यरात्रीला किंवा रात्रीतून सतत लघवीला जाणं. इन्क्रीज्ड ओबेसिटी ऑर वेट लॉस, वजन वाढणे किंवा वजन कमी होणे, हे पण अगदी प्राथमिक असं डायबिटीसचं लक्षण आहे. रिझन्स फॉर डायबिटीज, त्याची कारण काय आहेत डायबिटीसची? हेरिडेटरी म्हणजे अनुवंशिकता, ओबेसिटी म्हणजे जास्त लठ्ठपणा, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज म्हणजे व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, आणि मेंटल स्ट्रेस म्हणजे मानसिक जर ताणतणाव असेल तर त्या ठिकाणी सुद्धा डायबिटीस होतो. आता प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहेत डायबिटीसच्या? काय काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असू शकतात? फॉलोइंग द प्रॉपर डाएट, म्हणजे प्रॉपर डाएट खायचं, मैदा असलेलं, बेकरी प्रॉडक्ट, फास्ट फूड हे न खाणे, प्रॉपर डाएट खाणे, बॅलेन्स्ड मेडिसिन्स अँड एक्सरसाइज अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर. म्हणजे काही औषधं, काही व्यायाम हे कुणाच्या निरीक्षणाखाली, मार्गदर्शनाखाली करायचे? तर डॉक्टरांच्या. हेल्प्स टू कीप द डायबिटीज अंडर कंट्रोल. आणि अशा प्रकारे मेडिसिन्स, एक्सरसाइज, प्रॉपर डाएट जर घेतलं तर डायबिटीस कंट्रोलमध्ये राहू शकतो, वाढत नाही, त्याचे साईड इफेक्ट मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत नाही. तर डू यू नो इंडिया हॅज लार्जेस्ट नंबर ऑफ डायबेटिक्स पेशंट इन द वर्ल्ड. जगामध्ये सगळ्यात जास्त आपल्या भारतामध्ये मधुमेहाचे रुग्ण आहेत. ॲट प्रेझेंट अप्रॉक्सिमेटली 7 crore diabetic पेशंट
आर प्रेझेंट इन द कंट्री. आजच्या घडीला 7 कोटी लोक आपल्या भारतातले हे डायबिटीसने या विकाराने डिसऑर्डरने ग्रस्त आहेत. इंटरनेट माय फ्रेंड, इंटरनेटवर तुम्हाला काय करायचंय? वॉच द व्हेरियस व्हिडिओज गिव्हिंग इन्फॉर्मेशन अबाउट डायबिटीज ऑन इंटरनेट. नोट important information and present in the class using Microsoft PowerPoint presentation. डायबिटीस संदर्भातले काही पीपीटी स्लाइड्स हे इंटरनेटवरून शोधायचे आणि त्याची पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन वर्गामध्ये करायचे डायबिटीसच्या स्वतः. आता नंतर तिसरा जो डिसऑर्डर आहे तो म्हणजे हार्ट डिसीज. हार्ट म्हणजे हृदयविकार डिसीज, हृदयाचे आजार. Efficiency of heart decreases due to decreased blood supply and thereby oxygen and nutrient supply to the heart muscles. आता काही वेळेस काय होतं की आपली जी क्षमता आहे कशाची, इफिशियन्सी ऑफ हार्ट डिक्रीजेस, कार्यक्षमता हार्टची जी आहे ती काय होते, कमी होते. ड्यू टू डिक्रीज्ड ब्लड सप्लाय, म्हणजे कमी प्रमाणात रक्त पुरवठा हा हार्टला होतो. ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट सप्लाय, म्हणजे आणि त्याच्यामुळं ब्लड मधून होणारा जो ऑक्सिजन आहे, पोषक तत्व, न्यूट्रिएंट सप्लाय आहे हार्ट मसलला आवश्यक आहे. कारण हार्टला सुद्धा फंक्शनिंग ठेवण्यासाठी सुद्धा त्याला एनर्जी लागत असते. ती एनर्जी कुठून मिळत असते, ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स पासून मिळते, परंतु ती डिक्रीज होते मिळण्याची. ड्यू टू दिस हार्ट हॅज टू परफॉर्म मोर वर्क दॅट लेड्स टू स्ट्रेस ऑन इट. आणि मग त्याला योग्य प्रमाणामध्ये ब्लड सप्लाय होत नाही, ऑक्सिजन मिळत नाही हार्ट मसल्सला, त्याच्यामुळे त्याच्यावर एक्सेसिव्ह हार्टवर ताण येतो, स्ट्रेस येतो आणि दिस मे कॉज हार्ट अटॅक, आणि त्याच्यामुळं हार्ट अटॅक येतो, हृदय विकाराचा तीव्र असा झटका ज्याला आपण म्हणतो. इफ समवन हॅज हार्ट अटॅक, इमिजिएट कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. अचानक जर हार्ट अटॅक आला तर ताबडतोब डॉक्टरांकडं योग्य त्या उपचारासाठी नेणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाचं काय की इफिशियन्सी ऑफ हार्ट इज डिक्रीज. पहिलं हार्ट डिसीज, हार्टची कार्यक्षमता कमी होते. हार्टची कार्यक्षमता कमी होते म्हणजे काय होतं नेमकं, डिक्रीज ऑफ ब्लड सप्लाय ऑफ ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स टू द हार्ट मसल्स. हार्टच्या ज्या मसलला ब्लड सप्लाय आणि ऑक्सिजन योग्य प्रमाणामध्ये पळत नाही आणि हार्ट अटॅक येतो. वन शुड नॉट इग्नोर दिस सिम्पटम्स. आता हार्ट अटॅक येण्याच्या पूर्वी काही महत्वाची लक्षणं दिसतात आणि त्याच्यासाठी त्याच्याकडे दुर्लक्ष न करणं हे महत्वाचं असतं. सिव्हिअर चेस्ट पेन, अतिशय छातीमध्ये वेदना होतात, सिव्हिअर चेस्ट पेन. पेन इन शोल्डर, खांद्यामध्ये काय होणं, वेदना होणं. नेक अँड आर्म्स क्रॅम्प इन हँड, म्हणजे हाताला असे गोळे येणं, म्हणलं पेटके येणं, क्रॅम्प येणं. अननेसेस ट्रेमर्स, अशा प्रकारे. अनइझिनेस म्हणजे काय, असं अस्वस्थ वाटणं, सामान्य न वाटणं, ट्रेमरस, अशा प्रकारचे हार्ट डिसीजचे सिम्पटम्स असतात आणि ते महत्वाचे, त्याच्याकडे इग्नोर न केलेलं योग्य असतं. ऑलवेज रिमेंबर इच डिसीज हॅज स्पेसिफिक सायंटिफिक रिझन. प्रत्येक रोगाला एक शास्त्रीय वैज्ञानिक कारण असतं. डिसीज डू नॉट ऑकर ड्यू टू डिवाइन कर्स ऑर हेटिंग बाय एनीवन. काय कुणाच्या कर्स म्हणजे काय, शापामुळं किंवा कुणाच्या तिरस्कारामुळं हे एखाद्याला रोग होत नसतात. आपण म्हणतो ना शापामुळं किंवा ते अंधश्रद्धा आहेत, ते सुपरस्टिशियसनेस त्याला आपण म्हणायचं. डिसीज कॅनॉट बी क्युअर्ड बाय प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट. डिसीज हे नेहमी कशाने बरे होत असतात, योग्य त्या औषधोपचाराने, अँड नॉट बाय चॅन्टिंग मंत्राज
और परफॉर्मिंग मॅजिक ट्रिक्स, काही जादू किंवा मंत्र तंत्र यांनी काही आजार नीट होत नसतात. रिझन्स ऑफ हार्ट अटॅकचे रिझन्स काय तिथं सांगितले. स्पेसिफिक रिझन असतात, स्पेसिफिक सायंटिफिक रिझन असतात कोणत्याही रोगाचे. आता ते रिझन हार्टचे काय आहेत? हार्ट अटॅकचे स्मोकिंग म्हणजे धूम्रपान करणं, सिगारेट पिणं, अल्कोहोलिझम म्हणजे दारू पिणं, डायबेटिक्स, हायपरटेन्शन, डायबिटीस म्हणजे लठ्ठपणा असेल, हे आता पाहिलं आपण. हायपरटेन्शन खूप त्रास असेल, मानसिक ताणतणाव असेल, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, नियमितपणे जर व्यायाम नसेल, हेरिडिटरी अनुवंशिकता असू शकतं, मेंटल स्ट्रेस, अँगर, एनेक्झिटी म्हणजे चिंता असेल, राग येत असेल सारखं, मानसिक तणाव असेल, तर याच्यामुळे हार्ट अटॅक येतो. एवढे सगळे कारण आहेत त्याची. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टीपासून आपण थोडस दूर राहिलं पाहिजे. स्मोकिंग नाही केली पाहिजे. हायपरटेन्शन, कोणत्याही गोष्टीचं टेन्शन न घेणे, नियमित एक्सरसाइज करणं, हे आपण करू शकतो. आता इथं हार्ट डिसीज ट्रीटमेंट काय काय? अँजिओप्लास्टी. अँजिओप्लास्टी हा एक ट्रीटमेंटचा प्रकार आहे. हार्टला ज्या सप्लाय करणाऱ्या ज्या व्हेन्स असतात त्या ब्लॉक होतात आणि त्या ब्लॉक कुठपर्यंत आहेत ते पाहण्यासाठी अँजिओप्लास्टी केली जाते आणि त्याच्यातून अँजिओप्लास्टी मधून एखादं जर छोटस काही ब्लॉकेज असेल तर ते निघून जाऊ शकतं. ती एक ट्रीटमेंटचा प्रकार आहे. बायपास सर्जरी हा एक ट्रीटमेंटचा उपाय आहे. ट्रीटमेंटचा प्रकार आहे तो. ओपन हार्ट सर्जरी, पूर्ण हार्ट असं ओपन करून हार्ट सर्जरी करतात. इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर. पेसमेकर म्हणजे शरीरामध्ये त्या हार्टमध्येच एक प्रकारची मशीन असते, त्याला म्हणतात पेसमेकर. हार्टबीटचं काम करते ती. इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट. स्टेंट म्हणजे ती ब्लॉकेजच्या जागेवर काय करणं, स्प्रिंग टाकणं, त्याला स्टेंट टाकणं म्हणतात. हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे पूर्ण हार्ट टोटल चेंज करून टाकायचं. ती एक हार्ट डिसीजच्या ट्रीटमेंट आहे. ऑलवेज रिमेंबर, फर्स्ट एड फॉर हार्ट डिसीज. आता एखाद्याला हार्ट अटॅक आला तर त्याचं प्रथमोपचार कसा करणार त्याला? तर फर्स्ट कॉल 108 फॉर ॲम्ब्युलन्स. पहिल्यांदी एखाद्या व्यक्तीला असा त्रास जाणवत असेल हार्टचा तर त्याला ॲम्ब्युलन्स बोलवणं. चेक द कॉन्शियसनेस ऑफ पेशंट बाय शेकिंग द शोल्डर. तो शुद्धीवर आहे का? हार्ट अरेस्ट आलेला, त्याची शोल्डरवर हलवणं. कीप द पेशंट लाईंग ऑन द बॅक इन हॉरिझॉन्टल पोझिशन ऑन हार्ड सरफेस. अशा हार्ड सरफेसवर, जमिनीवर त्याला असं झोपवायचं सरळ, इन हॉरिझॉन्टल पोझिशन ऑन हार्ड सरफेस अँड परफॉर्म कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. म्हणजे सीपीआर देणं किंवा त्याला लाईफ सपोर्ट देणं. इन दिस प्रेस द सेंटर ऑफ थॉरॅक्स फॉर ॲट लिस्ट 30 टाइम्स ॲट द रेट ऑफ 100 to 120 स्ट्रोक पर मिनिट. सीपीआर म्हणजे त्याला त्याच्या छातीवर प्रेस करायचं 30 वेळेस, जेणेकरून की त्याला थोडस हार्टला ब्लडचा सप्लाय चोकअप झालेला असलं तर होऊ शकतो. आता कलेक्ट इन्फॉर्मेशन. हॅव यू एव्हर सीन युअर ग्रँडपेरेंट्स टेकिंग अ डिकॉशन? डिस्कस अबाउट इट विथ देम. डिकॉशन घेताना आपण आपले आजोबा वगैरे पाहतो. डिकॉशन म्हणजे त्याच्यामध्ये दुधाचं प्रमाण कमी नसतं. का घेतात ते? कारण दुधामध्ये फॅट्सचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये ते ब्लॉकेज होऊ शकत नाही. कलेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम युअर ग्रँड पेरेंट्स अबाउट यूज ऑफ ॲलोव्हेरा, टर्मेरिक, जिंजर, गार्लिक अँड मेडिसिन्स ॲज अ मेडिसिन. म्हणजे ॲलोव्हेरा म्हणजे कोरफड, हळद, अद्रक, जिंजर, अद्रक, लसूण, जिंजर, गार्लिक ॲज अ मेडिसिन. हे मेडिसिन कोणत्या कोणत्या रोगावर उपचार होतात याची माहिती आपल्या आजोबाकडून आजीकडून घ्यायची. इंटरनेट माय फ्रेंड.
collect the information about different methods of treatment like Ayurveda, homeopathy, natural healing, ॲलोपॅथी, युनानी, म्हणजे काही ट्रीटमेंटच्या पद्धती वेगवेगळ्या आयुर्वेदिक आहे, याची सगळी माहिती आपण इंटरनेटवरून घेऊ शकतो, घ्यायची आहे. आता मिसयूज ऑफ मेडिसिन म्हणजे औषधाचा गैरवापर. समटाइम्स सम पीपल टेक द मेडिसिन विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर. काही वेळेस काही लोक डॉक्टरकडे न जाताना मनानेच काही वेळेस गोळ्या घेतात. त्याला आपण म्हणतो निम हकीम खतरे में जान, म्हणजे अर्ध ज्ञान सगळं. ओव्हरडोस ऑफ मेडिसिन मे इफेक्ट आवर बॉडी, आणि अशा प्रकारे जर ओव्हरडोस घेतला तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. फॉर एक्झाम्पल ऑफ पेन किलर्स मे डॅमेज नर्वस सिस्टीम. सारखं सारखं पेन किलर्स जर खाल्ले आपण मेडिकल मधून गोळ्या घेऊन, त्याच्यामुळे काय होतं की नर्वस सिस्टीम डॅमेज होते. आणि एक्सक्रेटरी सिस्टीम म्हणजे आपली जी उत्सर्जन संस्था आहे, एक्सक्रेटरी म्हणजे आपली किडनी च्या संदर्भातली, ह्या डॅमेज होतात. लिव्हर आणि पेन किलर घेतल्यामुळं, पेन किलरचे दुष्परिणाम सारखं सारखं ओव्हरडोस घेतल्यामुळं. आणि ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक्स मे लेड टू नॉसिया, स्टमक ॲक, डिसेंट्री, रॅश, व्हाईट पॅचेस ऑन टंग एटसेट्रा. आणि सारखे सारखे अँटीबायोटिक्स जर आपण घेतले तर मळमळ येणे, पोटामध्ये अशा प्रकारचे कळ येणे, डिसेंट्री, अपचन, रॅश, खरवच येणे आपल्या त्वचेवर, व्हाईट पॅचेस येणे जिभेवर, हे कशामुळे सारखे अँटीबायोटिक्स म्हणजे मिसयूज ऑफ मेडिसिन. आता थिंक अबाउट इट. पुअर पीपल डू नॉट अफोर्ड द कॉस्टली मेडिसिन. इज देअर एनी अल्टरनेटिव्ह फॉर दिस विच वन? तर काही गरीब लोक असतात, त्यांना खूप कॉस्टली जास्त किमतीचे औषध घेऊ शकत नाही, आणि मग त्याला अल्टरनेटिव्ह काय आहेत का? तर आहे त्याला. तर त्याला अल्टरनेटिव्ह आहे जेनरिक मेडिसिन. जेनरिक मेडिसिन्स आर ऑल्सो नोन ॲज जनरल मेडिसिन. त्याला म्हणायचं जनरल मेडिसिन, जनरिकला. दीज आर मॅन्युफॅक्चर्ड अँड डिस्ट्रीब्युटेड विदाउट एनी पेटंट. आता हे याचं पेटंट नसतं, रजिस्ट्रेशन नसतं, काही नसतं, विदाउट पेटंट असतं. दीज मेडिसिन्स आर ॲट पार इन क्वालिटी विथ ब्रँडेड मेडिसिन. म्हणजे ब्रँडेड मेडिसिनच्या सारखेच ते काय असतात, परिणामकारक असतात. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दिस मेडिसिन इज व्हेरी लो ड्यू टू फेवर एक्सपेन्सेस ऑन रिसर्च ॲज देअर फॉर्म्युला इज रेडीली अवेलेबल. आणि त्यांचं जे प्रोडक्शन कॉस्ट असतं ते कमी असतं, कारण त्याचा जो फॉर्म्युला असतो तो आधीच अवेलेबल असतो सगळा. म्हणून जेनरिक मेडिसिनचे आता बघा तुम्ही बरेचसे दुकानं आहेत की जे स्वस्त गोळ्या, औषधं तिथून आपल्याला मिळतात. जेनरिक मेडिसिन्स. यूज ऑफ ICT. You can easily obtain the generic medicines using mobile app like हेल्थ कार्ड अँड जन समाधान. काही मोबाईल ॲप आहे, प्ले स्टोअरवरून जर आपण बघितली तर याच्यातून आपल्याला काही जेनरिक मेडिसिन आपल्या डोर स्टेपला, दरवाजापर्यंत ते मिळू शकतं घेऊन. आता लाईफस्टाईल अँड डिसीज, आपली जीवनशैली आणि रोगाचा कसा संबंध आहे. आता लाईफस्टाईल इन्क्लूड्स द डेली रुटीन अँड the type of foods nowadays, habit like staying in bed till late morning and going to bed late night. आता याच्यामध्ये काय होतं की खूप आता लाईफस्टाईल बदलली लोकांची आजकाल. ज्या काही सवय आहेत, हॅबिट्स, स्टेईंग इन बेड लेट मॉर्निंग, सकाळी उशिरा उठणं आणि रात्री उशिरा झोपणं, आणि फ्रिक्वेंट चेंजेस इन मील टायमिंग, आणि जेवणाच्या सुद्धा वेळा सारखा बदलत राहणं, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, व्यायामाचा अभाव असणं, कन्झम्पशन ऑफ जंक फूड म्हणजे फास्ट फूड खाणं, पाव, वडापाव, बटर, अशा मॅगी सारखे पदार्थ कन्झम्पशन त्याचं करणं, हॅव बीन इन्क्रीज्ड. आणि ही लाईफस्टाईल सध्या ती वाढते. उशिरा म्हणजे झोपणं, उशिरा उठणं, आणि सच पीपल्स आर गेटिंग सिक फ्रिक्वेंटली. असे लोक लवकरात लवकर आजाराला बळी पडतात. इफ फ्रिक्वेन्सी ऑफ बिकमिंग सिक इज टू बी लोअर्ड,
पीपल शुड फॉलोइंग राईट लाईफस्टाईल. आणि सारखं सारखं जर आजारी पडत असेल तर लोकांनी जर राईट लाईफस्टाईल, चांगल्या योग्य जीवनशैलीचा जर वापर केला तर ते योग्य राहतं. इट मस्ट इन्क्लूड सफिशियंट स्लीप, पुरेशी झोप, राईट फूड, चांगलं अन्न, योगासनं करणं, प्राणायाम करणं, फिजिकल एक्सरसाइज करणं, सफिशियंट स्लीप घेणं, या सगळ्या जर गोष्टी केल्या, आपल्या जीवन लाईफस्टाईल मध्ये आणल्या, तर फिजिकल एक्सरसाइज शुड ऑल्सो बी अ पर वन्स ओन कॅपॅसिटी. आणि आपल्या आपल्या क्षमतेनुसार जर आपण या सर्व गोष्टी नियमितपणे केल्या तर आपण कोणत्याही रोगांना आपण लवकर बळी पडणार नाही. प्राणायाम्स अँड योगासनास शुड बी परफॉर्म्ड अंडर द एक्सपर्ट सुपरविजन. आता प्राणायाम, योगासनं कोणीतरी तज्ञ व्यक्ती असेल त्याच्या निरीक्षणाखाली, सुपरविजन खाली आपण करणं आवश्यक असतं. सी द व्हिडिओज ऑफ प्राणायाम अँड योगासना. आणि योगासनाचे प्राणायामचे व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहू शकता. वॅक्सिनेशन, आता नंतरचा मुद्दा, लसीकरण. वॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द इन्फेक्शियस डिसीज. जे काही इन्फेक्शननी पसरणारे जे रोग आहेत ते रोग होऊ नये याच्यासाठी वॅक्सिनेशन, लसीकरण हे खूप महत्वाचं असतं. कलेक्ट द वॅक्सिनेशन शेड्यूल चार्ट फ्रॉम नियर बाय क्लिनिक अँड स्टडी. लहान मूल जन्मल्यापासून ते 5 वर्षापर्यंत होईपर्यंत त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लसी आहेत. त्या लसी, त्याचा एक चार्ट असतो, तो तुम्ही आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि कोणत्या कोणते वॅक्सिन आहेत, BCG आहे, त्याच्यानंतर पोलिओ आहे, असे अनेक वॅक्सिन आहेत. ते दिल्यामुळं ती रोगप्रतिकारक शक्ती, इम्युनिटी पॉवर वाढते माणसाची. डू यू नो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिक्लेअर द प्रधानमंत्री जन औषधी योजना ऑन 1 जुलै 2015. भारत सरकारने एक योजना सुरू केली, प्रधानमंत्री जन औषधी योजना, 1 जुलै 2015. In this scheme, best quality medicines are made available in affordable prices to the citizens. जन औषधी स्टोर्स उघडले सरकारने आता. कशामुळं? की चांगल्या प्रकारची औषधं योग्य, माफक, अफोर्डेबल प्राइस मध्ये लोकांना उपलब्ध होण्यासाठी ही योजना सुरू केली, प्रधानमंत्री जन औषधी योजना. Indian companies export the generic medicines on large scale. However, those medicines are sold under brand name with high price in India. काही कंपन्या जेनरिक मेडिसिन्स, भारतातल्याच कंपन्या जेनरिक मेडिसिन मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात करतात, एक्सपोर्ट करतात. परंतु those medicines are sold under brand name with high price. आणि तेच औषधं ब्रँडच्या नावाखाली भारतामध्ये खूप मोठ्या किमतीच्या प्रमाणामध्ये त्याचा सेल करतात, इथं विक्री करतात. इन अमेरिका 80% मेडिसिन्स युजली आर जेनरिक. 80% मेडिसिन्स अमेरिकेमध्ये कोणतं वापरतात? जेनरिक. ड्यू टू दिस हंड्रेड्स ऑफ बिलियन ऑफ मनी इज सेव्ड देअर. आणि त्याच्यामुळं कितीतरी पैशाचा फायदा होतो त्या सरकारला. आता लेट अस सेलिब्रेट हेल्थ अवेअरनेस डे. काही महत्वाचे दिवस आहेत हेल्थ रिलेटेड. 7 एप्रिल, 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे, जागतिक आरोग्य दिन, एप्रिल. नंतर 14 जून, 4 जून वर्ल्ड ब्लड डोनेशन डे, रक्तदान दिवस जागतिक. 29 सप्टेंबर वर्ल्ड हार्ट डे, म्हणजे हृदय च्या संदर्भातला तो दिवस आहे. आणि 14 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर वर्ल्ड डायबेटिक डे. अशा प्रकारे डायबिटीस, त्याच्यानंतर लाईफस्टाईल डिसीज, वॅक्सिनेशन, जेनरिक मेडिसिन काय आहे, स्वस्त आहेत, त्याच्यानंतर मिसयूज ऑफ मेडिसिन, त्याच्यानंतर आपण इथं हार्ट डिसीजची माहिती घेतली या धड्यामध्ये, त्यानंतर याच्यामध्ये डायबिटीसची माहिती घेतली, सिम्पटम्स, ट्रीटमेंट, कॅन्सरची माहिती घेतली, नॉन इन्फेक्शियस डिसीज मध्ये येतात हे सगळे. आता
त्याच्यानंतर इन्फेक्शियस डिसीज मध्ये रेबीज, त्यानंतर एड्स, स्वाईन फ्लू, डेंगू, अशा प्रकारे काही रोग, त्याची ही सर्व माहिती आपण हेल्थ आणि डिसीज मध्ये पाहिली या धड्यामध्ये. अशा प्रकारे हा धडा आपण या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. याच्या धड्याच्या खालची प्रश्न उत्तर तुम्ही लिहून काढायची आहेत.